सो हेलो गाइस, कैसे आप सभी लोग। आज हम बना रहे हैं बर्गर। तो आज हम बनाने जा रहे हैं बर्गर। सो गाइस, ये एरर आ गया है, तो फिर आज हम बनाएंगे ए बर्गर, जिसमें तर त्या बर्गरसाठी लागणारं साहित्य आहे ते आपण आता पाहूयात। तर इथे आता मी उकडून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत, पुन्हा हिरवे मटार असतात ते पण उकडून घेतलेले आहेत, कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय, चॉप केलेलं लसूण आणि अद्रक घेतलेलं आहे, आणि त्याचसोबत भिजवलेले पोहे घेतलेले आहेत, आणि इथे मसाले घेतलेले आहेत। त्याचसोबत इथे घेतलेले आहे कांदा, टोमॅटो, चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो आणि पत्ताकोबी, मेयोनीज आहे, बर्गरवाला मेयोनीज आहे इथे, आणि हे चीज घेतलेलं आहे। बस आता आपण टिक्की बनवण्याची तयारी करूयात। टिक्की बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये अद्रक लसूण टाकून तो व्यवस्थित भाजून घेतला आहे, आणि त्यानंतर कांदा टाकून पुन्हा एकदा त्याला फ्राय करून घेतला आहे। आणि आता हे चांगलं भाजल्यानंतर त्यामध्ये टाकून घेतलेला आहे टोमॅटो, आणि टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घेतला आहे, आणि त्यानंतर यामध्ये ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकलेला आहे, आणि त्यासोबत सगळे मसाले यामध्ये टाकून घेतलेले आहे। मसाल्यांमध्ये हळद टाकून घेतली आहे, तसेच मीठ टाकून घेतलं आहे, लाल तिखट टाकलं आहे, आणि यासोबत गरम मसाला टाकून घेतलेला आहे, तोही थोडासा। आता हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। छान इथे मिक्स करून घेतलेलं आहे मी, आणि आता यामध्ये मी टाकणार आहे उकडून घेतलेले मटार, आणि हे मटार चांगले परतून घेणार आहे, आणि ते नंतर मॅशरने मी चांगले मॅश करून घेणार आहे। मी इथे पाहू शकता अशा प्रकारे मी मॅश करून घेतलेले आहेत बघा। आता यानंतर मी यामध्ये टाकणार आहे उकडून घेतलेले बटाटे, आणि ह्यालाही मिक्स करून घेणार आहे, मिक्स म्हणजे मॅश करून घेणार आहे मॅशरने, आणि त्यानंतर यामध्ये पोहे टाकणार आहे भिजवून घेतलेले, आणि ह्यालाही मिक्स करून चांगलं मॅश करून घेणार आहे, आणि हे सगळं एकजीव होईपर्यंत त्याला मॅश करायचं आहे। वाटल्यास हाताने आपण त्याला थोडंसं एकजीव केलं ना, म्हणजे मळलं तरी चालतं। तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण अशा प्रकारे दिसत आहे। हे मिश्रण एवढं एकजीव करायचं आहे की ती टिक्की बनवताना ती फुटली नाही पाहिजे। आणि आता हे मिश्रण थोडं थोडं घेऊन त्याचे चांगले बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बॉल्स बनवायचे आहेत, आणि हळूहळू गोल 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 फिरवून त्याची आपल्याला टिक्की बनवायची आहे। कारण असं जेव्हा आपण दाबत असतो तेव्हा साईडने त्याला भेगा पडत असतात, त्या भेगा पडू नये म्हणून एका साईडने गोल गोल फिरवत राहायचं आहे, म्हणजे प्रेस करून थोडं थोडंसं गोल फिरवायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे आपली टिक्की तयार झालेली आहे। अशा मी सगळ्या टिक्की बनवून घेतलेल्या आहेत। टिक्की बनवून झाल्यानंतर ती मी आता बाजूला ठेवून घेतली आहे। आता त्यानंतर मी बनवणार आहे ब्रेड क्रम्स। ब्रेड क्रम्ससाठी मी ते ब्रेडच्या साईडच्या कठीण असलेल्या कडा घेऊन त्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत, आणि त्या बारीक केल्यानंतर एका कढईमध्ये किंवा तव्यामध्ये आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे। हे परतून घेतल्याच्यानंतर त्या थोड्यानं क्रिस्पी होतात, आणि त्या जर टिक्कीला लावल्या तर टिक्की आपली फार छान क्रिस्पी अशी होते। तर आता यानंतर आपल्याला बनवायचं आहे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण। तर त्यासाठी मी इथे 2 चमच कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून ते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। इथे मी ब्लिंकिटवरून बर्गरचे बन मागवले होते, कारण इथे मला मार्केटमध्ये कुठेच अवेलेबल झाले नाहीत, ते कुठेच भेटले नाही, त्यामुळे मी ते ब्लिंकिटवरून मागवलेत। लगेच 5 मिनिटात आले होते तेही आता मी घेतलेले आहे। त्याला पण गरम करून घेणार आहे। त्या अगोदर आपण टिक्की फ्राय करून घेणार आहोत। तर त्या कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणामध्ये आपल्याला चांगली डीप करून घ्यायची आहे ही टिक्की, आणि त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये त्यांना बुडवून घ्यायचं आहे। चांगला ब्रेड क्रम्स चारी साईडनं लावून घ्यायचा आहे त्या टिक्कीच्या व्यवस्थित, आणि मग ही टिक्की आपल्याला गरम झालेल्या तेलामध्ये कढईमध्ये टाकून द्यायची आहे। या टिक्कीने जास्त तेल खाऊ नये, म्हणजे यामध्ये जास्त तेल ॲब्झॉर्ब होऊ नये म्हणून याला आपल्याला चांगलं व्यवस्थित दाबून ब्रेड क्रम्स लावून घ्यायचं आहे। त्यामुळे ही टिक्की जास्त तेल शोषून घेणार नाही आहे, आणि अशा प्रकारे आपल्याला हळू तेलामध्ये सोडायची आहे ती, आणि वरून थोडं थोडं तेल टाकून ती चांगली भाजून घ्यायची आहे, आणि त्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला तिला हळूच परतून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे ही आपली टिक्की तयार झालेली आहे। आता मी ह्या टिक्कीला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता इथे किती क्रिस्पी आणि छान दिसत आहे। अशा प्रकारे सर्व टिक्की मी बनवून घेतलेल्या आहेत, आणि आता आपल्याला
बर्गरचे जे पाव आहेत म्हणजे जे बर्गरचे बन आहेत ते एका साईडनं तेल टाकून किंवा बटर लावून असं भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे थोडेसे क्रिस्पी आतून होईपर्यंत घ्यायचे आहेत ते भाजून. अशा प्रकारे सगळे बन मी इथे भाजून घेतलेले आहेत. आता आपल्याला इथे मेयोनीज वगैरे लावून बर्गर तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी सगळ्यात आधी एका ब्रेडच्या एका साईडला आपलं बनच्या एका साईडला मेयोनीज लावून घेतलेला आहे, दुसऱ्या साईडलाही लावून घेतलेलं आहे. त्याला चांगलं चमच्याने किंवा चाकूने स्प्रेड करून घ्यायचं आहे त्या बनवर. आणि त्यानंतर यावर आपल्याला टोमॅटो, काकडी म्हणजे आपल्याला जसं आवडेल तसं जेवढं आवडेल त्या प्रमाणामध्ये पत्ताकोबी वगैरे टाकून घ्यायचं आहे. इथे मी टोमॅटो, कांदा आणि पत्ताकोबी टाकलेला आहे. त्यानंतर आलूची टिक्की ठेवलेली आहे आणि त्यावर चीजचं स्लाइस ठेवून दिलेलं आहे. आणि आता यावर ठेवणार आहे मी दुसरा बनचा जो भाग आहे ना तो, त्याला मेयोनीज लावलेला आहे. मेयोनीज लावून म्हणजे चीजच्यावर थोडंसं पुन्हा पत्ताकोबी किंवा तुम्हाला जशा आवडतील तेवढ्या प्रमाणात भाज्या टाकून आपल्याला ते वरचा बनपाव वरती ठेवून द्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आपला बर्गर रेडी झालेला आहे. असाच प्रकारे मी बाकीचेही सगळे बर्गर बनवून घेणार आहेत. तुम्ही इथे बघू शकता. बघूनच किती छान वाटतात. अशा प्रकारे मी सगळे बर्गर बनवून घेतलेले आहेत. घरी बनवलेला हा बर्गर सेम मार्केटसारखा लागतो, सेम तीच टेस्ट देतो. तुम्हीही एकदा घरी नक्की बनवून पहा. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तो ये बर्गर बहुत ही स्वादिष्ट बना था और इसमें जो मेरी मम्मी ने एक टिक्की डाली थी वो बहुत क्रंची और ब्रेड क्रम्ब से लिपटी हुई थी. तो आप बताना आपको ये बर्गर बना के कैसा लगा.